Hello friends, myself Professor Shelke Kaila Jagannath from SHM College Kopargaon. Today we are going to learn active voice and passive voice. How to turn active voice into passive voice and passive voice into active voice. Voice म्हणजे बोलण्याची पद्धत. This sentence is example of active voice. I write a letter, and this example is of passive voice. A letter is written by me. There are two kinds of voice. First is active voice and second one is passive voice. म्हणजे व्हॉइस बोलण्याच्या दोन पद्धती आहेत. एक आहे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरी म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस. आता जर आपण ऍक्टिव्ह व्हॉइसचा विचार केला तर त्याची व्याख्या किंवा डेफिनेशन आपल्याला या पद्धतीने सांगता येईल. अ सेंटेन्स इन विच सब्जेक्ट इज ऍक्टिव्ह ऑर डोर ऑफ ऍक्शन इज कॉल्ड ऍक्टिव्ह व्हॉइस. म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्ता हा सक्रिय असतो त्या वाक्याला ऍक्टिव्ह व्हॉइस असे म्हणतात. त्याचा जर फॉर्म्युला पाहण्याची वेळ आली तर त्या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म असं त्या ठिकाणी आपल्याला ते ऍक्टिव्ह व्हॉइसचे स्ट्रक्चर सांगता येईल. उदाहरणादाखल जर पाहायचे झाले तर आय राईट अ लेटर, डॉग चेज द कॅट ही ऍक्टिव्ह व्हॉइसची उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये त्या ठिकाणी आय हा सब्जेक्ट आहे, राईट हे वर्ब आहे आणि अ लेटर हे ऑब्जेक्ट आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी या वाक्यामध्ये सब्जेक्ट हा सक्रिय असतो, ऍक्टिव्ह असतो म्हणून ही ऍक्टिव्ह व्हॉइसची उदाहरणं आहेत. आता जर दुसरा प्रकार जर आपल्याला पाहायचा झाला तर तो म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस त्या ठिकाणी पाहत असताना जर आपणास त्याची व्याख्या पाहिजे असेल तर या ठिकाणी कर्ता हा निष्क्रिय असतो. पहा, a sentence in which subject is passive means त्या ठिकाणी कर्ता हा निष्क्रिय असतो is called passive voice. त्याला passive voice या ठिकाणी असे म्हटले जाते. passive voice चं स्ट्रक्चर या ठिकाणी आपणास सांगता येईल की ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट या पद्धतीने पॅसिव्ह व्हॉइसचे स्ट्रक्चर या ठिकाणी असते. याचं जर उदाहरण पाहण्याचं झालं तर या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळते अ लेटर हे ऑब्जेक्ट घेतलेलं आहे आपण, इज हे टू बी चे रूप आहे, रिटर्न राईट या क्रियापदाचे तिसरे रूप रिटर्न आहे, प्लस बाय प्लस सब्जेक्ट या ठिकाणी आपण घेतलेला आहे. म्हणजेच त्या ठिकाणी आपण या ठिकाणी व्हॉइसचे दोन प्रकार पाहिलेले आहेत. पहिला प्रकार म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा प्रकार म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस. आता ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना आपणास काळानुसार त्या ठिकाणी त्याचं ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी पाहणे आवश्यक आहे. या ठिकाणी पहिला काळ सिंपल प्रेझेंट टेन्स जर आपण घेतला म्हणजे साधा वर्तमान काळ, तर या साध्या वर्तमान काळामध्ये त्या ठिकाणी वाक्याचं स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस क्रियापदाचे मूळ रूप प्लस कर्म मीन्स सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट असं त्या ठिकाणी ते वाक्याचे स्ट्रक्चर असते. त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी आपल्याला त्याचे पॅसिव्हचं वाक्य बनवायचं असेल तर या वाक्याचं ऑब्जेक्ट आपल्याला प्रथमतः घ्यावे लागेल. एम इज आर यापैकी योग्य असं त्या ठिकाणी टू बी चं रूप घ्यावे लागेल, क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे V3 करावे लागेल प्लस बाय प्लस सब्जेक्ट अशी रचना आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करावी लागेल. याचं उदाहरण दाखल जर पाहायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला पाहता येईल ही प्लेज क्रिकेट हे स्ट्रक्चर त्या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. त्याचं व्हॉइस करत असताना आपण त्या ठिकाणी क्रिकेट ऑब्जेक्ट प्रथम घेतलेला आहे, एमिजार पैकी इज घेतलेला आहे, त्या ठिकाणी क्रियापदाचे तिसरे रूप प्लेचं प्लेड घेतलेला आहे, प्लस बाय घेतलेला आहे आणि प्लस सब्जेक्ट या ठिकाणी आपण सब्जेक्टची द्वितीय घेतलेली म्हणजे हिचं रूपांतर हिम मध्ये झालेलं आहे. अशा पद्धतीने
साध्या वर्तमान काळाचे म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचं त्या ठिकाणी ऍक्टिव्ह व्हॉइस आणि त्याचं कसे पॅसिव्ह व्हॉइस होतं या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. दुसरा काळ जर त्या ठिकाणी आपणास पाहायचा झाला तर त्या ठिकाणी दुसरा काळ आहे सिंपल पास्ट टेन्स. या काळामध्ये आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर म्हणजेच या काळाचं स्ट्रक्चर काय आहे, त्यामध्ये कर्ता अधिक क्रियापदाचे भूतकाळी रूप अधिक ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, म्हणजे कर्ता अधिक क्रियापदाचे भूतकाळी रूप आणि कर्म असं स्ट्रक्चर या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स या काळाचं आहे. त्याचं व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस बनवत असताना त्याचं स्ट्रक्चर ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V3 म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप प्लस बाय प्लस सब्जेक्ट असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आणि याचं जर उदाहरण दाखल एखादं उदाहरण पाहायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला पाहता येईल ही प्लेड क्रिकेट. या ठिकाणी आपण साधं वाक्य घेतलं, या ठिकाणी क्रिकेट हे ऑब्जेक्ट आहे ते प्रथमतः घेतलं आणि त्यानंतर टू बीचं रूप भूतकाळी रूप वॉज घेतलं, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप प्लेचं प्लेड घेतलेलं आहे, त्यानंतर बायने वाक्य जोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हीच रूपांतर द्वितीया ही मध्ये झालेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला आणखी एक उदाहरण पाहता येईल आय रोट अ लेटर. त्याचं रूपांतर या ठिकाणी अ लेटर वॉज रिटन बाय मी अशा पद्धतीने आपल्याला करता येईल. म्हणजे कोणत्याही काळाचा व्हॉइस करत असताना पॅसिव्ह व्हॉइस करत असताना त्याचं मूळचं वाक्याचा प्रकार ओळखणं आवश्यक आहे, त्याचं स्ट्रक्चर असणं माहित असणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने त्याचं पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर सुद्धा आत्मसात करणे अतिशय गरजेचं आहे. आता यापुढे आपल्याला जर तिसरा काळ पाहायचा झाला तर त्या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्स आहे की ज्यामध्ये सुद्धा आपल्याला काळाचं स्ट्रक्चर आणि त्या काळाच्या स्ट्रक्चरनुसार पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर कसं कन्वर्ट होतं त्या या ठिकाणी आपणास पाहता येईल. आता सिंपल फ्युचर टेन्स या ठिकाणी शिकत असताना त्या काळाचं स्ट्रक्चर कर्ता अधिक शाल विल अधिक क्रियापदाचे मूळ रूप अधिक ऑब्जेक्ट असं काळाचं स्ट्रक्चर आहे. त्याचं रूपांतर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करत असताना आपल्याला प्रथमतः ऑब्जेक्ट घ्यायचा आहे, त्यानंतर शाल किंवा विल घ्यायचं आहे प्लस बी प्लस क्रियापदाचे तिसरे रूप घेणं क्रमप्राप्त आहे आवश्यक आहे प्लस बाय आणि प्लस सब्जेक्ट येणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता याचं जर उदाहरणादाखल पाहायचं झालं तर आय शाल टेक फूड. फूड याचं उत्तर लिहित असताना आपण ऑब्जेक्ट प्रथमतः घेतलं फूड, नंतर विल घेतलं, त्यानंतर बी घेतलेलं आहे, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप टेकचं टेकन घेतलं, त्यानंतर वाक्य बायने जोडलेलं आहे आणि आयची द्वितीया मी आपण या ठिकाणी केलेली आहे. आता असंच जर आपल्याला सिंपल फ्युचर टेन्सचं जर दुसरं उदाहरण पाहायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल आय शॅल राईट अ लेटर. A letter will be written by me. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सिंपल फ्युचर टेन्सचं ऍक्टिव्ह व्हॉइस आणि त्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता आपण जो दुसरा काळ या ठिकाणी पाहणार आहोत तो आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. या काळामध्ये जर आपल्याला काळाचं स्वरूप किंवा स्ट्रक्चर जर माहित करून घ्यायचं असेल या ठिकाणी सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस क्रियापदाचे मूळ रूप व त्याला आयएनजी प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट आणि याचं ट्रान्सफॉर्मेशन जर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायचे असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला जे सूत्र आवश्यक आहे जो फॉर्म्युला आपल्याला आवश्यक आहे जे स्ट्रक्चर त्या ठिकाणी लागणार आहे ते म्हणजे ऑब्जेक्ट प्रथम घ्यायचं आहे प्लस एम इज आर प्लस बी प्लस क्रियापदाचे तिसरे रूप घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे प्लस वाक्य बायने जोडायचं आहे आणि प्लस सब्जेक्ट घेणं क्रमप्राप्त आहे. या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आणि त्याचं कन्व्हर्जन इनटू द पॅसिव्ह व्हॉइस पाहण्याचं झालं तर आपण हे उदाहरण या ठिकाणी घेऊया. आय एम रायटिंग अ लेटर. हे मूळतः वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आहे.
त्याचं रूपांतर जर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायचं असेल तर आपण या दिलेल्या पॅसिव्ह व्हॉइसच्या सूत्राप्रमाणे ऑब्जेक्ट प्रथम घेतलेला आहे अ लेटर, त्यानंतर आपण एकवचनी आहे म्हणून इज घेतलं, त्यानंतर बीइंग लिहिलेलं आहे, क्रियापदाचे तिसरे रूप त्या ठिकाणी रिटर्न घेतलं आहे बाय प्लस त्या ठिकाणी आय ची द्वितीया मी आपण या ठिकाणी घेतलेली आहे. यानंतर दुसरं उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया. दे आर बिल्डिंग अ ब्रिज. या ठिकाणी अ ब्रिज हे ऑब्जेक्ट आहे ते आपण प्रथमतः घेतलं अ ब्रिज, त्या ठिकाणी एकवचनी आहे म्हणून इज घेतलं, त्यानंतर आपण बीइंग घेतलेलं आहे, त्यानंतर बिल्डिंगचं त्या ठिकाणी तिसरं रूप बिल्ट होतं आणि बायने वाक्य जोडलेलं आहे, दे ची द्वितीया देन होते. अशा पद्धतीने आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स त्याचं ऍक्टिव्ह व्हॉइस आणि त्याचं कन्वर्जन पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कशा पद्धतीने करता येईल हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट टेन्स जर पाहायचा झाला तर पास्ट कंटिन्युअस टेन्स. याचं ऍक्टिव्ह व्हॉइस मधील स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहे. सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. आता या स्ट्रक्चरचं पॅसिव्ह व्हॉइस ट्रान्सफॉर्मेशन करत असताना आपल्याला सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. ऑब्जेक्ट नंतर त्या ठिकाणी भूतकाळी टू बी ची रूप वॉज वेअर यापैकी एक घ्यायचं आहे प्लस बीइंग प्लस क्रियापदाचे तिसरे रूप घेणे आवश्यक आहे प्लस बाय प्लस सब्जेक्ट घेणं क्रमप्राप्त आहे. आता पास्ट कंटिन्युअस टेन्स याचं पॅसिव्ह मध्ये कन्वर्जन पाहायचं असेल तर आपण या ठिकाणी एक उदाहरण पाहूया. आय वॉज इटिंग अ मँगो हे दिलेलं वाक्य पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आहे. त्याचं कन्वर्जन करत असताना या ठिकाणी आपल्याला प्रथम ऑब्जेक्ट घ्यायचा आहे अ मँगो हे ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे, त्यानंतर आपल्याला वॉच किंवा वेअर यापैकी एक शब्द येणं आवश्यक आहे, घेणं क्रमप्राप्त आहे. आपण अ मँगो एकवचनी असल्यामुळे वॉच घेतलेलं आहे, त्यानंतर बीइंग हा शब्द लिहिलेला आहे, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे इटन घेतलेलं आहे, वाक्य बायने जोडलेलं आहे आणि जो सब्जेक्ट आहे त्या ठिकाणी तो आपण बायने जोडलेला आहे, त्याची द्वितीय घेतलेली आहे म्हणजे आयचं रूपांतर मी मध्ये झालेलं आहे. अशाच पद्धतीने त्या ठिकाणी दुसरं उदाहरण या ठिकाणी आपणास पाहता येईल. आय वॉज रायटिंग अ लेटर दिलेलं वाक्य त्या ठिकाणी चालू भूतकाळातील आहे आणि त्याचं कन्वर्जन पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करत असताना अ लेटर वॉज बीइंग रिटन बाय मी असं उत्तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. यानंतर जो काळ आपल्याला पाहायचा आहे तो काळ म्हणजे त्या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स पाहत असताना त्या काळाचं स्ट्रक्चर या ठिकाणी सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस क्रियापदाचे तिसरे रूप प्लस कर्म म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस क्रियापदाचे तिसरे रूप प्लस त्या ठिकाणी ऑब्जेक्ट. त्याचं कन्वर्जन पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करत असताना आपण प्रथमतः त्या ठिकाणी ऑब्जेक्ट घेणं आवश्यक आहे. ऑब्जेक्ट नंतर हॅव किंवा हॅज येणं त्या ठिकाणी अतिशय आवश्यक आहे प्लस त्या ठिकाणी बीइंग घेतल्यानंतर पुन्हा क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे. क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर त्या ठिकाणी आपल्याला बाय लिहायचं आहे आणि बाय लिहिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट लिहायचा आहे. आता या ठिकाणी काळाचं उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आय हॅव इटन अ मँगो हे या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्स या काळाचं उदाहरण आहे. याचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना त्या ठिकाणी आपण प्रथमतः ऑब्जेक्ट घेतलेला आहे अ मँगो, त्यानंतर हॅव किंवा हॅज पैकी हॅज घेतलेला आहे. बी क्रियापदाचे तिसरे रूप इटन बाय आणि क्रियापदाचे जो त्या ठिकाणी कर्ता आहे त्या कर्त्याची द्वितीय मी या ठिकाणी आपण घेतलेली आहे. दुसरं वाक्य जर या काळातील पाहायचं झालं तर आय हॅव रिटन अ लेटर हे वाक्य घेतलं तर या ठिकाणी याच्या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये किंवा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करत असताना या वाक्यामध्ये अ लेटर ऑब्जेक्ट आहे ते प्रथमतः घेतलेला आहे अ लेटर, त्यानंतर हॅज आपण घेतलेला आहे, त्यानंतर बी त्या ठिकाणी घेत आहोत. बी नंतर त्या ठिकाणी क्रियापदाचे तिसरे रूप रिटन घेतलेलं आहे.
बायने त्या ठिकाणी आपण करता जोडलेला आहे, आयचं रूपांतर मी मध्ये झालेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी पहा लेटर हॅज बीन रिटन बाय मी, या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये त्या ठिकाणी त्याचं रूपांतर झालेलं आहे. पहा पास्ट परफेक्ट टेन्स, या पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये त्या ठिकाणी काळाचं जर स्ट्रक्चर पाहायचं झालं तर या ठिकाणी प्रथमतः सब्जेक्ट प्लस हॅड प्लस क्रियापदाचे तिसरे रूप प्लस ऑब्जेक्ट या ठिकाणी आपणास पाहण्यास मिळणार आहे. या काळाचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करत असताना आपण प्रथमतः ऑब्जेक्ट या ठिकाणी घेणार आहोत, ऑब्जेक्ट नंतर हॅड घेणार आहोत, हॅड नंतर त्या ठिकाणी बीन येणार आहे, बीन आल्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप आपल्याला लिहायचे आहे. क्रियापदाचे तिसरे रूप घेतल्यानंतर आपल्याला बाय लिहायचा आहे आणि बाय लिहिल्यानंतर कर्ता त्या ठिकाणी लिहायचा आहे. आता एक्झाम्पल उदाहरणादाखल जर पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहूया मोहित हॅड प्लेड अ क्रिकेट. हे जर वाक्य आपण चालू भूतकाळातील पाहिलं तर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करत असताना आपण अ क्रिकेट हे ऑब्जेक्ट प्रथमतः घेतलेलं आहे, त्यानंतर हॅड लिहिलेलं आहे, त्यानंतर बीन, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप प्लस बाय प्लस सब्जेक्ट या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजेच ही वाक्यरचना क्रिकेट हॅड बीन प्लेड बाय मोहित अशी या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये झालेली आहे. त्यानंतर पुढचा काळ जो आहे फ्युचर परफेक्ट टेन्स, या काळाचं स्ट्रक्चर या ठिकाणी आपणास खालीलप्रमाणे सांगता येईल. पहा या काळामध्ये सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस हॅड प्लस क्रियापदाचे तिसरे रूप प्लस ऑब्जेक्ट अशी त्या ठिकाणी या काळाची रचना येणार आहे. याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करत असताना आपणास प्रथम ऑब्जेक्ट घ्यायचा आहे, ऑब्जेक्ट नंतर शाल हॅव किंवा विल हॅव यापैकी एक पर्याय निवडायचा आहे, प्लस बी प्लस क्रियापदाचे तिसरे रूप प्लस सब्जेक्ट अशी स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करत असताना घ्यायचं आहे. त्याचं उदाहरण जर पाहायचं झालं तर मोहित शाल हॅव इटन अ मँगो, हे त्या ठिकाणी फ्युचर परफेक्ट टेन्स मधील वाक्य आहे. या वाक्याचं ट्रान्सफॉर्मेशन करत असताना आपल्याला ऑब्जेक्ट प्रथम घ्यायचा आहे जे की अ मँगो आहे, त्यानंतर आपण विल हॅव घेतलेला आहे आणि त्यानंतर बीन आणि ईटचा भूतकाळ आपण इटन या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यानंतर बाय हा जोड शब्द त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि कर्ता मोहित या ठिकाणी आपण लिहिलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी पहा फ्युचर परफेक्ट टेन्सचं जर आपण पॅसिव्ह व्हॉइस करत असाल तर या ठिकाणी उत्तर अपेक्षित आहे मँगो विल हॅव बीन इटन बाय मोहित. त्यानंतर सेकंड सेंटेन्स या ठिकाणी असं आहे की आय शॅल हॅव रिटन अ लेटर, याचं उत्तर पहा अ लेटर विल हॅव बीन रिटन बाय मी. म्हणजे स्ट्रक्चर प्रमाणे काळाच्या स्ट्रक्चरचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करत असताना आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसचे फॉर्म्युले त्या ठिकाणी माहित असणं, त्या ठिकाणी ते आपल्या स्मरणात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर पहा मॉडल ऑक्झिलरी जेव्हा वाक्यामध्ये येते, मॉडल ऑक्झिलरी म्हणजे आपण या ठिकाणी समजून घेऊया. पहा ज्या वाक्यामध्ये कॅन, कुड, मे, माइट, वुड, शुड हे शब्द येतात त्यावेळेस त्या वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी वापरलेले आहे असं समजावे. पहा मग त्या ठिकाणी मॉडल ऑक्झिलरीचं जर वाक्य दिलेलं असेल तर त्या ठिकाणी फळ्यावर दाखवल्याप्रमाणे पहा सब्जेक्ट प्लस कॅन, कुड, मे, माइट, वुड, शुड, त्यानंतर क्रियापदाचे मूळ रूट फॉर्म म्हणूया आपण प्लस कर्म. त्यानंतर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करत असताना जे स्ट्रक्चर आहे आपण प्रथमतः ऑब्जेक्ट घेणं महत्त्वाचं आहे, त्यानंतर जी ऑक्झिलरी वर्ब वाक्यामध्ये दिले असेल तीच त्या ठिकाणी उत्तरामध्ये खाली लिहायची आहे, प्लस बी घ्यायचा आहे, बी नंतर क्रियापदाचे तिसरे रूप घ्यावे आणि कर्ता त्या ठिकाणी बायने जोडणे आवश्यक आहे. आता उदाहरणादाखल आपण या ठिकाणी पाहूया यू मस्ट सेंड अ रिप्लाय. आता अ रिप्लाय ऑब्जेक्ट आहे ते आपण प्रथमतः घेतलेला आहे, अ रिप्लाय मस्ट बी सेंड बाय यू. या ठिकाणी
रिप्लाय ऑब्जेक्ट घेतलं, मस्ट जे मॉडेल ऑक्झिलरी वरील वाक्यात आलं तेच खाली घेतलेलं आहे. त्यानंतर बी हा शब्द घेतलेला आहे, क्रियापदाचे तिसरे रूप त्या ठिकाणी सेंडचं सेंड घेतलेलं आहे बाय, आणि त्या ठिकाणी आपण सब्जेक्ट बायने जोडलेला आहे. आता त्याच पद्धतीचं जर दुसरं उदाहरण पाहायचं झालं, वी माइट सेल अवर कार. आता ऑब्जेक्ट या ठिकाणी अवर कार आहे, अवर कार आपण या ठिकाणी घेतलं, त्यानंतर मॉडेल ऑक्झिलरी माइट आलेला आहे. अवर कार माइट बी सोल्ड बाय अस, म्हणजे पहा ऑब्जेक्ट घेतलं, त्यानंतर वाक्यामध्ये आलेलं मॉडेल ऑक्झिलरी आपण घेतलेलं आहे, त्यानंतर बी घेतलेला आहे, त्यानंतर सोल्ड क्रियापदाचे तिसरे रूप आपण घेतलेले आहे आणि या ठिकाणी बायने करता जोडलेला आहे. अशा पद्धतीने आपण आज या लेक्चर मध्ये ऍक्टिव्ह व्हॉइसचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कसे करावे हे आपण पाहिलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.